हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे आणि तो टॉपिक म्हणजे हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट. ओके, तर आतापर्यंत तुमचे सर्वांचे रजिस्ट्रेशन झालेले असेल. काही विद्यार्थ्यांनी कॉलेजची लिस्ट बनवलेली पण असेल, काही विद्यार्थ्यांची अजून बाकी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांची लिस्ट अजून बाकी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपण काही इन्फॉर्मेटिव्ह टिप्स तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. मेकिंग प्रेफरन्स लिस्ट और कॉलेज लिस्ट फॉर बीएससी नर्सिंग कॅप और काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. ओके, तुम्हाला जे बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्यासाठी कॉलेज लिस्ट बनवणं ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे. इट कॅन डायरेक्टली अफेक्ट व्हेर यू गेट ऍडमिशन. तुमचं जे ऍडमिशन आहे, तुम्हाला जे कॉलेज भेटणार आहे त्याच्यावर डायरेक्टली अफेक्ट करणारी गोष्ट आहे की तुम्ही कोणते कॉलेजेस चॉईस फिलिंग मध्ये टाकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स मी सांगणार आहे जे तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटण्यासाठी हेल्प करेल. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत लिस्ट बनवणं पेंडिंग आहे किंवा ज्यांची ऑलरेडी झाली तर त्यांनी हा व्हिडिओ, दोन्ही पण टाईपच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत जरूर बघायचा आहे. ज्यांनी अजूनपर्यंत लिस्ट बनवलेली नाहीये तर त्यांनी ह्या व्हिडिओच्या अकॉर्डिंगली लिस्ट बनवा, आणि ज्यांची ऑलरेडी बनून झाली तर त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तुमची लिस्ट परत एकदा तुम्ही अपडेट करू शकता. तर त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस बद्दल. ओके, चॉईस फिलिंग अँड ऍडमिशन काउन्सिलिंग. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्याला एका हेल्पची गरज आहे चॉईस फिलिंग मध्ये, ऍडमिशन प्रोसेस मध्ये, तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एंटर करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. कन्फ्युज अबाउट विच कॉलेज टू चूज. चॉईस कॉलेज चूज करण्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन होते अँड वॉन्ट टू सिक्युअर अ बेटर अलॉटमेंट अँड अवॉइड सीट कॅन्सलेशन. तर या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे. कशा पद्धतीने हेल्प होणार आहे? सिस्टमॅटिक चॉईस फिलिंग अँड प्रेफरन्स फिलिंग. ओके, चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला हेल्प होईल. त्यानंतर एक्सपर्ट काउन्सिलिंग फॉर कॉलेज सिलेक्शन. कॉलेज सिलेक्ट करण्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल. त्यानंतर गायडन्स फॉर रिटेन्शन अँड बेटरमेंट. ओके, जे खूप इम्पॉर्टंट आहे सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक बेटर कॉलेज मिळवण्यासाठी. ओके, आपली जी काउन्सिलिंग सर्व्हिस चालते त्यामध्ये दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे बेटरमेंट आणि सेकंड म्हणजे रिटेन्शन. तर बेटरमेंट आणि रिटेन्शन दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला पुरेपूर सपोर्ट आपल्या काउन्सिलिंग बॅच मधून मिळेल आणि कंप्लीट सपोर्ट टिल द फायनल ऍडमिशन. ओके, तुमचं फायनल ऍडमिशन लेटर हातात येऊपर्यंत तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग सपोर्ट, ऍडमिशन अँड गायडन्स तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅच मधून मिळणार आहे. आणि आपल्या बॅचची किंमत फक्त मित्रांनो ₹499 आहे. ऑलरेडी भरपूर सर्व विद्यार्थ्यांनी इथून मागे परचेस बॅच केलेली आहे. ओके, लिमिटेड सीट्स आता बाकी आहेत. तुम्हाला माहिती आहे की अजून 4-5 दिवसामध्ये तुमची चॉईस फिलिंग स्टार्ट होईल आणि नंतर कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्याला एका काउन्सिलिंगची गरज आहे तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग मध्ये बॅच मध्ये एंटर करू शकता. आणि तुम्हाला काउन्सिलिंग बॅच बद्दल अजून काही माहिती जर हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्टली या मेसेज, हा जो कॉलचा नंबर आहे किंवा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9284062215, तुम्ही मला डायरेक्टली या नंबरवर पण मेसेज करू शकता. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग बॅच बद्दलची तिथून दिली जाईल. आणि डायरेक्टली जर एंटर करायचं असेल तर तुम्हाला बॅच मध्ये एंटर करण्यासाठी जी लिंक आहे तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. ओके, त्यानंतर नो युअर प्रायोरिटीज फर्स्ट. आता आपण आपल्या ऍक्च्युअल टॉपिक कडे वळूया की कशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट बनवायची. तर लिस्ट बनवण्यापूर्वी तुमच्या ज्या 4 प्रायोरिटीज आहेत तर त्या प्रायोरिटीज तुम्हाला सर्वात पहिले बघायच्या आहे. सर्वात पहिले लोकेशन. तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्येच कॉलेज पाहिजे की तुम्ही बाहेर पण जाऊ शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट वर्सेस प्रायव्हेट. तुमच्या मार्कच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे. तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे की तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज पाहिजे. त्यानंतर हॉस्टेल अँड अकोमोडेशन. तर ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल पाहिजे तर त्यांनी कॉलेज चॉईस करताना तिथे हॉस्टेल आहे की नाही हे पहिले बघायचंय. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मी बाहेर पण राहू शकतो, बाहेर रूम करून राहू शकतो, तर त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची गरज नाही. ओके, आणि त्यानंतर आहे फीज अँड अफोर्डेबिलिटी. आता फीज अँड अफोर्डेबिलिटी ओपनचे विद्यार्थी असेल, ईडब्ल्यूएस विद्यार्थी असेल, ओबीसी विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही पहिले कॉलेजची फीज चेक करायची, अफोर्डेबल आहे की नाही ते बघायचे. आणि त्यानंतरच तुम्ही नेक्स्ट स्टेप तुमचे किंवा जे तुमचे नेक्स्ट डिसिजन आहेत तर ते कॉलेज सिलेक्ट करण्याचे घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कलेक्ट द प्रॉपर डाटा. आता ज्यावेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार तर त्यापूर्वी तुम्हाला कॉलेजची काही इम्पॉर्टंट नोटीस, कॉलेजची काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, एका नोटबुकवर किंवा एक्सेल शीटवर एक लिस्ट बनवा. कॉलेजचं नाव, त्यानंतर कॉलेजचा टाईप, कॉलेजची वार्षिक फीज, त्यानंतर नंबर ऑफ सीट्स, त्यानंतर मागच्या वर्षीचा कट ऑफ, हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लोकेशन अँड डिस्टन्स फ्रॉम युअर होम आणि ओन नोट्स ऑन रेप्युटेशन फॅसिलिटीज. तुम्ही त्या कॉलेजच्या फॅसिलिटीज कॉल करून चेक करा किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलवर पण रिव्ह्यूज बघू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट आहे यूज लास्ट इयर्स कट ऑफ ऍज अ गायडन्स. ओके, लिस्ट बनवण्यासाठी मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तर तुम्ही ऍज अ गायडन्स घेऊ शकता. आता हे कसं बघायचं आहे ते आपण बघू. डाउनलोड और चेक द लास्ट इयर कॅप राऊंड डाटा. मागच्या वर्षीच्या ज्या सिलेक्शन लिस्ट आहेत तर त्या सिलेक्शन लिस्ट तुम्हाला आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवर भेटतील.
त्यानंतर जो कट ऑफची जी लिस्ट आहे, सर्व कॉलेजची जी कट ऑफची लिस्ट आहे ती पण तुम्हाला आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवर मिळून जाईल. इफ युअर सीईटी स्कोर इज एक्स, लुक फॉर द कॉलेज व्हेअर लास्ट इयर कट ऑफ वॉज. ओके, तुम्हाला जर एक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल 98 आपण इथं पर्सेंटाइल धरू. जर तुमचे सीईटीचे पर्सेंटाइल 98 आहे, तर मग तुम्हाला बघायचे की 98 पर्सेंटाइलवर किती विद्यार्थ्यांना कोणते कोणते कॉलेज भेटले होते. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिलं काय, स्लाइटली अबोव्ह युअर स्कोर. स्लाइटली अबोव्ह युअर स्कोर म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना 99 आहे तर त्यांना कोणते कॉलेज भेटले होते. त्यानंतर अराउंड युअर स्कोर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 98 आहे तर त्यांना कोणते कॉलेज भेटले होते. आणि लोअर दॅन युअर स्कोर, ओके, ज्या विद्यार्थ्यांना 95 आहे तर त्या विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज भेटले होते. जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की माझ्या मार्कला कोणतं कॉलेज मला बेटर आहे आणि कोणतं कॉलेज मिळू शकतं. आता याला आपण थोडं अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करू, ते म्हणजे मेक अ बॅलन्स लिस्ट. आता बॅलन्स लिस्ट म्हणजे काय असतं आणि ही कशी बनवायची. ओके, सर्वात पहिले कॉलेज टाकताना तुम्हाला टाकायचे टॉप प्रेफरन्स म्हणजे तुमचे ड्रीम कॉलेज. ओके, आता बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजेस और टॉप प्रायव्हेट कॉलेजेस इवन इफ लास्ट इयर कट ऑफ वॉज अ बिट हायर दॅन युअर मार्क्स. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 95 मार्क्स आहेत आणि तुम्हाला पुण्याचं एखादं कॉलेज पाहिजे ज्याचा कट ऑफ 97 होता. ओके, 2% तिथला कट ऑफ थोडा जास्त होता, तुम्ही ते कॉलेज तिथे टाकू शकता. असं नाही की तुम्हाला 75% आहेत आणि मग तुम्ही 95 कॉलेजेसचं ड्रीम बघताय, हे स्वप्न बघताय, हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघताय मित्रांनो. जर तुम्हाला 75 आहेत आणि तुम्ही जर 95 ची जर अपेक्षा करत असाल तर ते तुम्हाला भेटणार नाही. पण जर तुम्हाला 85 आहेत आणि तुम्ही जर 87 ची जर अपेक्षा जर करू शकता तर तुम्हाला थोडेफार चान्सेस आहेत की ते कॉलेज तुम्हाला भेटू शकते. त्यानंतर सेकंड आहे मिडल प्रेफरन्स. मिडल प्रेफरन्स म्हणजे काय, की तुम्हाला 85 आहे आणि तुम्ही 85 चेच कॉलेज बघत आहात, ते म्हणजे येतं मिडल प्रेफरन्स. आणि त्यानंतर येतं लोअर प्रेफरन्स. लोअर प्रेफरन्स म्हणजे काय, की तुम्हाला पर्सेंटाइल आहेत 85 आणि तुम्ही 75 चे पण कॉलेजेस टाकत आहात, तर ते म्हणजे लोअर प्रेफरन्स. तर तुमची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट तुम्हाला अशी बॅलन्स लिस्ट बनवायची आहे. सर्वात पहिले येणार तुमचे टॉप प्रेफरन्स, त्यानंतर येणार मिडल प्रेफरन्स आणि त्यानंतर येणार लोअर प्रेफरन्स. तर अशा पद्धतीने बॅलन्स लिस्ट तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी बनवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रेफरन्स ऑर्डर मॅटर्स अ लॉट. आता तुम्हाला प्रेफरन्स ऑर्डर पण कशी टाकायची हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. ऑलवेज कीप बेटर ड्रीम कॉलेज हायर. ओके, जे बेटर कॉलेज आहेत तर ते वरती ठेवायचे. त्यानंतर नेव्हर स्किप फिलिंग इनफ लोअर प्रेफरन्सेस सो दॅट यू डोंट मिस ऍडमिशन इफ हायर वर्स आर नॉट अलोकेटेड. ज्या कॉलेजला कमी कट ऑफ आहे ते कॉलेज टाकणं अवॉइड करायचं नाही, ते पण कॉलेज तुम्हाला टाकायचेच आहे. इफ जर तुम्हाला चांगलं कॉलेज जर भेटलं नाही, चांगल्या मार्क्सचं चांगल्या कट ऑफचं कॉलेज जर भेटलं नाही, तर तुम्हाला ऍटलिस्ट लोअर मार्क्सचं तरी कॉलेज तुम्हाला तिथे मिळेल. आणि त्यानंतर काय, फिल ॲज मेनी कॉलेज यू कॅन. ओके, 120 कॉलेज आपण टाकू शकतो, नॉट 120 बट तुम्ही ऍटलिस्ट 50 पर्यंत तरी कॉलेज टाका, जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलॉट होईलच. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे चेक इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट इच कॉलेज. ओके, आता कॉलेज बद्दल तुम्हाला कोणत्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत ज्या तुम्हाला चेक करायच्या आहेत. रिकॉग्नायझेशन अँड अप्रुव्हल बाय INC अँड SNC म्हणजे स्टेट नर्सिंग काउन्सिल, MUHS असेल, INC असेल, याचे त्याला रिकॉग्नायझेशन आणि ॲफिलिएशन आहेत का हे तुम्हाला पहिले चेक करायचं आहे. त्यानंतर इंटर्नशिप अँड क्लिनिकल एक्सपोजर. ओके, भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की त्यांना हॉस्पिटल अटॅच कॉलेज पाहिजे. आता सर्वच कॉलेजला आपल्याकडे हॉस्पिटल अटॅच नाहीयेत, बट भरपूर कॉलेजला ॲफिलिएटेड हॉस्पिटल्स आहेत जे तिथे दुसरीकडे पोस्टिंगसाठी विद्यार्थ्यांना नेत असतात. त्यानंतर रिझल्ट असेल, पासिंग पर्सेंटेज असेल, त्यानंतर स्टुडंट रिव्ह्यूज असेल, तुम्हाला त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जातील. फोटो गॅलरी भेटेल, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये काय होतात ते पण तुम्हाला फोटो गॅलरी मधून बघायला मिळेल. त्यानंतर हॉस्टेल, मेस आणि सेफ्टी. ओके, ह्या पण गोष्टी आहेत ज्या तुम्ही कॉलेजबद्दल चेक करू शकता. तिथे हॉस्टेल आहे तर हॉस्टेलची फीस किती आहे, मेसची क्वालिटी कशी आहे, हे सर्व तुम्ही कॉल करून कॉलेजला विचारू शकता. त्यानंतर कीप गायडन्स अँड कीप अपडेटिंग अँड टेक गायडन्स. डिस्कस विथ सिनियर्स, टीचर्स और स्टुडंट हु आर ऑलरेडी स्टडिंग. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाशिकच्या एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आणि तिथे कोणतरी तुमचा रिलेटिव्ह ऑलरेडी आहे, तर तुम्ही त्याच्याकडून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. कोणी टीचर्स तुमच्या ओळखीचे असेल, सिनियर्स ओळखीचे असतील, त्यांच्याकडून पण गायडन्स घेऊ शकता. वॉच रिसेंट युट्यूब व्हिडिओज, टेलिग्राम ग्रुप्स. युट्यूबवर तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता कॉलेजबद्दलची. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर पण कॉलेजची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. अँड अपडेट युअर लिस्ट व्हेन कॅप सीट मॅट्रिक्स इज पब्लिश. एकदा तुमची सीट मॅट्रिक्स आली, त्यामध्ये तुम्हाला नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळतील, नवीन प्रायव्हेट कॉलेजेस मिळतील. त्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला तिथे सीट्स किती आहेत ते पण मिळेल. त्यानुसार तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट आहे तर ती परत एकदा अपडेट करू शकता. त्यानंतर आहे नेक्स्ट टेक्निकल टिप्स फॉर कॅप राउंड किंवा कॅप पोर्टल. वन्स द प्रेफरन्स फिलिंग स्टार्ट, एंटर युअर लिस्ट केअरफुली. एकदा तुमची प्रेफरन्स लिस्ट चालू झाली तर तुम्हाला तुमची जी लिस्ट आहे तर ती केअरफुली एंटर करायची. त्यानंतर चेक ट्वाइस बिफोर फायनल सबमिशन. फायनल सबमिशन करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर दोनदा ती लिस्ट आहे तर ती चेक करायची आहे. ओके, फायनल सबमिशन पूर्वी तुम्हाला दोनदा ती लिस्ट चेक करायची.
की तुम्ही कॉलेजेस टाकताय तर ते प्रॉपर तुम्ही सिक्वेन्सनी टाकलेले आहात की नाही. आता कशा सिक्वेन्सनी टाकायचे आहेत कॉलेजेस ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले. ओके, बॅलन्स लिस्ट कशी बनवायची ऑलरेडी आपण एक्सप्लेन करून झाले. त्यानंतर टेक प्रिंट आउट ऑर पीडीएफ ऑफ युअर फिल प्रेफरन्स फॉर रेकॉर्ड. ओके, तुम्ही जे कॉलेजेस फिल केलेत तर तुम्हाला त्याची एक प्रिंट पण काढून तुमच्याकडे ठेवायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने ह्या काही टेक्निकल टिप्स आहेत. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कशा पद्धतीने तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे किंवा प्रेफरन्स फिलिंग करायची आहे आणि कशी चॉईस तुमची जी कॉलेज लिस्ट आहे तर ती बनवायची आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला अजून जर काही डाऊट जर असतील तर तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग बॅच मध्ये एंटर करायचं असेल तर त्यांनी आजच बॅच मध्ये एंटर करा. व्हिडिओची इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.